टीव्ही पण आता झालेली त्या ऐका नाही ती देवाच्या हातात सगळं तालपत्री टाकून शी म्हणजे सध्या ठेवलाय. इकडे सगळं सिलिंग विलिंगची एसी बीसीची वाटलं, एसी गेली, बेड तर गेला, पण पूर्ण नुकसान म्हणजे कारण सिलिंगचा काम पण वगैरे आत्ताच केला होता. जरी लाईट आली तरी लाईट लावू शकत नाही, पूर्ण बोर्डाला पाणी गेलेलं. हा हे बघा पाणी पूर्ण आलेलं आहे. अजून बाहेर निघते बघा. टीव्ही टाकली बॉक्स मध्ये, ही एक टीव्ही खलास झाली पूर्ण, त्याच्यावरती पाणी न माती भीती सगळा लागलेला आहे. अरे तांदूळ गेले, 16 पत्री गेली, शिलिंग गेली, सर दोन्ही टीव्ही गेली. एक तांदूळ किती होते? 150 किलो. बापरे. कवडाचा तुकडा पडला ना, तर अण्णा आमचं झोपले त्याच्या साईडला पडला जरासाठी ना, तेव्हा सगळी घरातली माणसं उठली, काय पत्री उडायला लागले. तो अण्णांचा फोनाचा डिस्प्ले पण गेला आणि पूर्ण सिलिंग सगळं सगळा उडला होता. तुफान भवरा आला ना, त्या भवऱ्यात अशी पत्री माझी 60 पत्री हे सगळे उडाले. नुकसान झाला, भरपूर नुकसान. जर पडला घर हे केलं तर काय करणार माणूस, कुठं राहणार. नमस्कार मित्रांनो, कसे सगळे मजेत ना? आणि आपला नेहमीचा प्रश्न ब्लॉग बघताय ना, बघायलाच पाहिजे. तुमचं सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आमच्या लाडक्या आवडत्या आपुलकीच्या आगरीगड यूट्यूब चॅनलमध्ये. त्याचं नाव आहे निशान पाटील एडिट्स आणि मी निशान पाटील तुमचं सर्वांचं स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आज ब्लॉग जर बोलाल तर तुम्ही म्हणजे कळंबुसरे गावावरती दुःखाचं डोंगर कोसळलेलं आहे. कारण पूर्ण गावामध्ये मी आज म्हणजे जाऊन फेरी मारणार, पूर्ण गावाची म्हणजे लय बेकार अवस्था झालेली आहे. कारण प्रत्येकाच्या घराचे कौलं पत्री वगैरे सगळे फुटलेले आहेत आणि भरपूर अशा काय गोष्टी झालेल्या आहेत. कारण नुकसान तर भरपूर प्रमाणात झालं, म्हणजे काही लोकांचं लाखोंमध्ये नुकसान झालं. फक्त घराच्या भिंती बाकी आहेत, बाकी सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. त्याच्यामुळे चला ब्लॉगला कंटिन्यू पुढे बघत राहाल, ब्लॉगच्या शेवटपर्यंत बघा, कारण काहीतरी तुम्हाला एक महत्त्वाची माहिती मी या ब्लॉगच्या एंडिंगला देणार आहे, तर नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, पर्यादाने भावादादांची पण ही बघा एक साईड ही एक साईड पूर्ण उडली होती. आता ते पूर्ण एरियामध्ये हे बघा मोठी तालपत्री टाकून घेतले. बघा पोल पण अजूनपर्यंत आता याला तोडाच आहे आणि त्याच्यानंतर मग पोल बसवतील नवीन. बँकेचं आहे, ते फक्त घेऊन जावं सांग बस. आधार कार्ड, रेशन कार्ड आणि बँकेचं आहे. रविदादाच्या घराची पण तालपत्री पूर्ण टाकून घेतलेली आहे, कारण वरच्या साईडची पूर्ण कौला उडलेली होती. आणि इथं पण बघा काम चालू आहे ऑलरेडी. बघा इकडं पण डागडुगीची कामं चालू झालेली आहेत. पुन्हा आज चेक कराल ना काय काय कामं झालीत काय काय नाही. बघा इकडं चालू आहेत कामं. तो जो वरच्या साईडचा दिसतो तो जास्त हे केलेला आणि यो पण घर ओपन केलेलं होता काम करण्यासाठी. तुमचा झाला ओके? पाणी येत असेल ना तरी. ही बघा ही पूर्ण ही साईड होती, ही पूर्ण उडलेली कौला आणि मग लगेच ताबडतोब तालपत्री पण टाकून घेतलेली आहे. बघा रश्शा बांधून ठेवलेले आहेत. बघा मित्रांनो डायरेक्ट घरावरती वरची पत्री खाली केलेली आहेत. मित्रांनो बघा सूर्यभाऊचं दुकान आहे आणि याची पूर्ण म्हणजे कौला उडलेली, सगळा पाणी आतमध्ये सामान येऊन सगळा भिजायची वेळ आलेली. तर आता बघा लगेच भाऊनी पत्रे वित्रे टाकून घेतली, म्हणजे टेन्शन नको. काय तुमचा काय पत्रा उडला? तो बघा या आता दाखवलेलं तुम्हाला थोड्या वेळापूर्वी, यांचंच घर आहे, पत्रा डायरेक्ट उडला आहे. तर नाही बघा ये घराची पण या अण्णासांची पत्री पूर्ण वरची साईडची उडलेली आहे. आता त्याही सध्या तात्पुरती तालपत्री वगैरे टाकून हे केलं आहे. हे बघा ही तिन्ही घरांची पूर्ण वरच्या साईडला बघाल तर तुम्ही पूर्ण पत्रे वगैरे उडलेले आहेत. आणि हे बघा खालीच सगळा मधीन पडलेला होता. सध्या तात्पुरती तालपत्री वगैरे टाकून घेतले. आता हे समजा यांचा बाहेरचाच कपचा उडला म्हणून ठीक आहे, टेन्शन नाही, पण इकडची पूर्ण उडली होती. मित्रांनो विरोधासांचं घर पूर्ण सिलिंगचं आत्ताच काम केलं असं म्हणजे एक 3-4 महिने आला असते. हा सगळी गेली. ही टीव्ही पण आता झालेली त्या ऐका नाही ती देवाच्या हातात. इकडे सगळं तालपत्री टाकून शी म्हणजे सध्या ठेवलाय, तात्पुरता ठेवून दिलाय. बघा सगळा मित्रांनो नवीनच सामान वाटते, एकदम सगळा नवीन आणलेला होता. इकडे सगळं सिलिंग विलिंगची एसी बीसीची वाटलं, एसी गेली, बेड तर गेला, पूर्ण फर्निचर सगळं लाइटिंग विटिंग सगळंच गेलेलं नाही. बघा काम पण नवीनच केलेला होता आत्ताच, सगळी वाट लागली. बराच नुकसान झालंय पूर्णच घराचा जवळपास. किचन मध्ये पण सगळं वॉशिंग मशीन सगळं. बाबा हे बघा हे पत्र अजूनपर्यंत हे केलेलं आहे, तिथून सगळं पाणी आलंय. तालपत्री टाकली म्हणून जरा पाणी थांबलाय. हा हे बघा सगळे म्हणजे प्रत्येक खोलीमध्ये पाणी घुसलेला होता. फ्रीज बीज वरती बघा सध्या तात्पुरत्या तालपत्र्या वगैरे टाकून ठेवलेले आहेत. टीव्ही पण बघा अजून लाईट नाही त्याच्यामुळे ती पण समजत नाही का चालू आहे का बंद आहे. पण पूर्ण नुकसान म्हणजे कारण सिलिंगचा काम पण वगैरे आत्ताच केला होता. लाईट आली तरी लाईट लावू शकत नाही, पूर्ण बोर्डाला पाणी गेलं. हा हे बघा पाणी पूर्ण आलेलं आहे, अजून बाहेर निघते बघा. हा पूर्णच नुकसान झालंय. हे बघा पाणी अजूनपर्यंत आहे सिलिंग मध्ये.
हे बघा कौला पत्री पूर्ण साफ फुटलेली आहेत. हे बघा पूर्ण कौला आहेत. कौला याच्यावरती पत्र्यांवरती पडले, त्याच्यामुळे पत्री पण फुल सगळे साईडनं फुटलेले, म्हणजे जवळपास काहीच नाही राहिलं, एक पण पत्रा नाही राहिलेला आहे. हे बघा वरती तर पूर्णच वाट लागलेले. हां ही बघा ही एक टी व्ही खलास झाली पूर्ण, त्याच्यावरती पाणी न माती बिती सगळा लागलेला आहे. हे बघा हे आता सध्या इतकाच भाग दिसतोय, अजून बरेच साईडशी म्हणजे ओपन वगैरे झालेलं आहे वगैरे साईडचे. आता तालपत्री टाकले त्याच्यामुळे समजून नाहीत, पण पूर्ण खाली पण बघाल तर पूर्ण भिजला आणि ह्याच पाणी खाली सिलिंगमध्ये गेलेलं आहे. पूर्णच एरियाची नासधूस झालेली आहे, समजून नाही तालपत्री मुलं. ते बघा तिथं तेवढा भाग फुटला, म्हणजे तितक्याच भागातून किती पाणी आलं असेल. तो पूर्ण सगळा गेला बाबा बाबा हे पूर्णच आहे बघा, एवढा पॅच जो तुम्हाला दिसतंय पूर्णच फुटलेला आहे. सगळीच वाट लागली. हे बघा स्विच वगैरेची पण सगळी वाट लागली, पाणी गेलं आहे पूर्ण आतमध्ये, म्हणजे जवळपास घराची पूर्णच वाट लागलेली आहे. आणि किती नुकसान भरपाई दिली तरी पण कव्हर तर होऊ शकत नाही, काहीच नाही होऊ शकत. कारण जवळपास 90-95% घराची म्हणजे फक्त भिंती उभ्या आहेत, आणि जे म्हणजे काय लाकडाचे वगैरे होते वस्तू ते वगैरे बाकी सगळा कौला फुटली, पत्रे फुटली, सगळा फुगलेला, म्हणजे तो पण जवळपास काहीच उपयोगाचा नाही. इतका म्हणजे नासधूस लय प्रमाणात झालेलं आहे. मला वाटतं गावात सगळ्यात जास्त मी अजूनपर्यंत जितकं बघितलं त्याच्याने योच सगळ्यात जास्त म्हणजे विरोधासंचाच पूर्ण, म्हणजे आता तुम्ही पत्री पण बघितली आणि काहीच नाही राहिला, सगळी वाट लागली, नासधूस झाली पूर्ण. फक्त भीती म्हणजे सांगाडा उभा आहे फक्त. हे बघा बाथरूमचा पण पत्रा उरला. तू आतमध्ये होतास काय? आतमध्ये काय 2 मिनिटं फक्त घर लावलं, खिल लावली आतमध्ये, फायरिंग झाली. बाबा जोरदारच फायरिंग झाली. म्हणजे बघा खालची पण तुम्हाला दिसेल, एक पत्रा नाही नीट राहिला, एक पण नाही धड राहिला. प्रत्येक पत्र्यावरती कौला पडून वाट लागली. आणि बाजूची पण उडली असते ना कोणची, काही वरती हा ये साईडला आली, त्याची मुले बघा पूर्णच. हा त्याची मुलं जास्त हे केलं गडबड, कारण मग काहीच नाही राहिलं याच्यामध्ये. मित्रांनो मी बऱ्याच गावकऱ्यांसोबत बोललो आणि मला भरपूर जणांनी स्टोरी सांगितली की काय कसं झालं होतं. सकाळी 6 वाजता कसं काय वादळ आलं आणि काय नुकसान झालं. त्याच्यामध्ये मला विरुदादाकडनं ही स्टोरी ऐकायला भेटली की त्यांच्या म्हणजे घराच्या बाहेर एवढा फटाफट आवाज आला ना की ते एवढे घाबरले. सगळे त्यांच्या घरात बारीक मुलं लेडीज वगैरे होत्या, ते सगळे एकत्र हॉलमध्ये बसले खुर्च्या घेऊन. कारण दादाने मला जे सांगितलं ना की आम्हाला काहीच अपेक्षा नव्हती, म्हणजे काहीच वाटलं नाही की म्हणजे काय कितपत होईल. आणि भरपूर प्रमाणात वादळाने त्यांच्या घराला पूर्ण उद्ध्वस्त केलं, पूर्ण कौलं पत्रे त्यांचे उडाले. आणि दादा बोलला की आम्ही फक्त याच आशेवरती होतो की कोणाला काय दुखापत नाही होणार आणि मी वाचलो पाहिजे एवढे. म्हणजे त्यांनी फक्त जगण्याची म्हणजे ते वाचतील ही पण त्यांना अपेक्षा नव्हती, कारण एवढ्या जोरात म्हणजे एवढ्या भारी प्रमाणात आवाज आला आणि एवढा वादळाचा जो स्पीड होता ना, फटाफट सगळे पत्रे सगळे कौलं उडून गेले. मित्रांनो ही गल्ली बघा जी तुम्ही काल बघितलेली किती भरलेली आहे बघा, सगळी पत्री बित्री पडलेत. आणि यांची अण्णासांची गॅलरी पूर्ण जी वरची होती ती डायरेक्ट गॅलरी पडली. आता असं समजून पण नाहीत का गॅलरी होती इथं. लय वाईट अवस्था झालेली आहे. काचा बिचा साफ फुटलेल्या आहेत, वरच्या पण काचा फुटलेल्या आहेत पूर्ण. आणि बघा पूर्ण शेड पडलेले आहे पत्र्यांची, मांडव पडलेला तो आता इथं कव्हर केलेला आहे, पूर्ण क्लिअर केलेला आहे मांडव. हा एरिया पण पूर्ण म्हणजे उद्ध्वस्त झालेला, पूर्ण पत्री बित्री यांची उडलेली आहे. काम चालू आहे. आम्ही दसांची बघा पूर्ण ही वरची जी पत्री आहेत आणि गॅलरीची सगळी पत्री बित्री उडलेली आणि सिलिंग बिलिंग पण बघा खालीच पूर्ण पडले. आता 2 दिवसात काम वगैरे करून घेतलं, कारण कसा पाऊस वगैरे भरपूर आहे त्याच्यामुळं. हे बघा पूर्ण जी लाईन आहे ना ही पूर्णच उद्ध्वस्त झालेला होता. बघा रिकीदांचं घर आहे आणि आता ही लावलेली आहेत, काम चालू आहे. पण पूर्ण म्हणजे आता पूर्ण उडलेली होती आपण जी बघितलेली, आता ही वरची बसवली आहेत आणि आतमध्ये काम पण चालू आहे. मित्रांनो पूर्ण वाट लागलेली आहे, कारण पाणी वगैरे पूर्ण घरामध्ये गेलेलं आहे. हे बघा सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत आणि हे वरती ज्या फल्या आहेत त्याच्यातनं पाणी वगैरे पूर्ण आलेलं आतमध्ये. सगळ्या एरिया भिजल्यानं इलेक्ट्रॉनिक वस्तू वगैरेची पण पूर्ण वाट लागलेली आहे. बघा पूर्ण एरियाची पूर्ण घराचीच वाट लागली, कारण तिन्ही खोल्यांमध्ये वरतून पाणी जास्त प्रमाणात आला आणि कंटिन्यू पाणी वगैरे होत आहे. बघा हे बघा पत्रे टाकायचं काम चालू आहे आणि यांची पण मायदासांची पत्री उडलेली.
वावल्यावरती कोणती तरी पत्र्यांसकट म्हणजे पोलांसकट पत्री येऊन याच्यावरती अटकलेली, ते आता काढलेले आहेत. या साईडची पण पूर्ण कौला आणि पत्री बित्री सगळी उडली होती. पूर्ण 3 घरा पाण्यामध्येच होती. बघा मोठमोठी झाडं बिडं पण पडलेले आहेत. भरपूर मात्रामध्ये नुकसान झालेलं आहे ना. बघा अण्णांचं जुना घर आहे. नवीन घराला अण्णा काय काय म्हणजे नुकसान झालं? अरे तांदूळ गेले, 16 पत्री गेली आणि शिलिंग गेली सर दोन्ही. टीव्ही गेली एक. तांदूळ किती होते? 150 किलो. बापरे, म्हणजे भरपूर नुकसान झालंय. जांभूल बघा किती मोठी होती. बघा डायरेक्ट तुटून पडलेले आहेत. एवढी मोठी जांभूल. बघा पूर्णचे पूर्ण झाडं तुटलेले आहेत. मोठीतल्या मोठे म्हणजे आंब्याचं झाड वगैरे पडलेलं आहे. आणि बघा शिकान अण्णांची पूर्ण म्हणजे पुढची मागची दोन्ही पत्रे उडलेले आहेत. पूर्ण सगळीच पत्रे आणि भिंत वगैरे पण थोडी हे केले. वरची समोरला भेग गेले. पूर्ण झाडं तुटून पडलेले आहेत. मोठी मोठी झाडं, आंब्याचं झाड वगैरे बघा तुटून पडलेलं आहे. बघा पूर्ण आंब्याचं झाड मोठा होता एकदम, तो पण तुटून पडलेला आहे. तर मित्रांनो आपण कल्पितच्या घरी आलेलो आहेत. मागच्या साईडला बघाल तर कल्पितचं घर आहे. तर कल्पित काय झाला जर मला सांग स्टार्टिंग पासून. सकाळचे 5 वाजता आधी पाऊस पडत होता खूप. नंतर मग 6च्या दरम्यान 5:30-6च्या दरम्यान आहे ना अचानक वारा भरपूर सुटला एकदम. त्याच्यानं काय झालं, वरती माणसं झोपलेली होती आणि एकदा तो पहिला तो कवळाचा तुकडा पडला ना, तो अण्णा आमचं झोपले त्याच्या साईडला पडला जरासाठी. तेव्हा सगळी घरातली माणसं उठली, काय पत्री उडायला लागले. तो अण्णांचा फोनाचा डिस्प्ले पण गेला आणि पूर्ण सिलिंग सगळा उडला वरचा, काहीच राहिला नाही. पण कोणाला काय दुखापत वगैरे नाही झाली? नशीब म्हणजे तेवढं म्हणजे तो पहिला पडला ना, सगळी उठली पटकन खायला, नाही तर त्यामुळे सगळी वाचले घरात. पण मग दिवसभर सगळा साफसफाई येते करून वाला पूर्ण रात्रभर पूर्ण लिकीज होता. झोपाचं काय अन्य धान्याची पण वाट लागली असेल. मग भात सगळा भिजला, सगळा पूर्ण खालपर्यंत. अजून भिंती ओल्या आहेत सर. पूर्ण घर ओलंय बघा. बाहेरशी पण तुम्हाला दिसल की भिंती वगैरे पण ओले आहेत. आणि आता पत्री वगैरे टाकून घेतली ना? कालच टाकून घेतली नाही बघा. पत्री वगैरे टाकून घेतली. तरती त्यांना लावत स्क्रू वगैरे. अजून मजूर कर नाही भेटलं ना, त्याच्यामुळे तरती बघा टाकून घेतलेले आहेत. ओके चल. बघा इथली पण या अण्णांची पूर्ण वरची पत्री उडलेली आहेत. पूर्ण म्हणजे जवळची समोरची जेमतेम 2-3 पत्रे राहिलेले आहेत. आणि इकडची पण या घराची पण बघा, हे बघा पूर्ण पत्री उडलेली आहेत. अण्णांच्या मागे तुम्हाला दिसतं अण्णांचं घर आहे. अण्णा काय झालं मला एकदा सांगा. जो भवरा आला ना, तुफान भवरा आला 6 वाजता सकाळी. तुफान भवरा आला ना, त्या भवऱ्यात अशी पत्री माझी 60 पत्री आणि 20 धापे 20 आणि हुक जवळजवळ 150 हुक, हे सगळे उडाले. आणि 2 पाईप 4 पाईप उडाले आणि सगळाच उडाला. आणि पाणी खाली सगळा साचला, पाणी पूर्ण घरामध्ये पाणी. तांदूळ वगैरे, अन्नधान्याची पण वाट लागली. तांदूळ 5-7 गोणी तांदूळ भरलेलं होतं आणि 5-7 हे कांदा बटाटे हे ते तांदूळ वगैरे सगळं नुकसान झालं. आणि जवळजवळ 4-5 तास तो पाणी उपसायला लागला आम्हाला. आणि जवळजवळ 7-8 तास आम्हाला नुकसान झाला, भरपूर नुकसान झालं. 2 दिवस म्हणजे हालतच झाली सगळं पाणी साफ आणि हे ते करण्यात. अरे सिलिंग वगैरे हे सगळी वाट लागली. सिलिंग वगैरे सगळंच या केलं 2 नंबर, सगळं या केलं. तर हे बघा मागच्या साईडला अजून पत्री वगैरे टाकायचं काम चालू केलं अण्णांनी. कारण शेवटी कसं जी मदत येईल ना येईल पण आपल्याला करणं भाग आहे. बरोबर. नुकसान जर पडला घर हे केलं तर काय करणार माणूस, कुठं राहणार? बरोबर आहे. हे बघा यांनी पूर्ण नुकसान झालं घराचं. आता तुम्हाला बघू शकता सगळे पत्रे उडले. जेमतेम 1 ते 2 पत्रे बाकी आहेत. बाकी सगळे पत्रे वगैरे टाकायला घेतले. चला अण्णा. तर समोर बघताय तुम्ही ही एक पोल्ट्री होती. अण्णांच्या पोल्ट्रीचं पूर्णपणे वाट लागलेली बघा. काहीच पोल्ट्रीचं राहिलेलं नाही. पूर्ण पत्रे जवळजवळ रस्त्यापर्यंत उडले होते. हे बघा त्यांनी पत्रे गोला करून ठेवलेले एक साईडला. पूर्ण पोल्ट्री, एवढी मोठी पोल्ट्री उद्ध्वस्त झालेली आहे बघा. पूर्ण भिंती तुटल्यात, पत्रे त्यांचे खांब सगळं तुटलेलं आहे. खूप नुकसान झालेलं आहे. तर मित्रांनो पूर्ण गावात मी फेरी मारून आलो आणि भरपूर जणांचं नुकसान झालेलं आहे. म्हणजे खूप लाखोंचं नुकसान झालेलं आहे. काही जणांचे जवळजवळ 15, 20, 50 पत्री एवढी पत्री उडालेली आहेत. आणि जवळजवळ म्हणजे बऱ्याच लाखोंचं नुकसान झालेलं आहे. आणि बऱ्याच गोष्टी आता मी काही गोष्टी कॅमेरावरती शूट नाही करू शकलो, कारण मला वाटलं ते काही म्हणजे चुकीचं होतं किंवा
बरोबर नव्हतं ते शूट करणं, कारण भरपूर जणांच्या डोळ्यात अश्रू आले बोलताना. आता काही मला गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये मला असं समजलं की एक जे धापे उडाले पत्र्यांच्या वरचे ते समोरच्या घराच्या खिडकीवर, काचेच्या खिडकीवरती पडले आणि ती खिडकी फुटून एका छोट्या मुलीच्या डोक्यामध्ये लागली आणि त्याच्यात तिला जवळजवळ काहीतरी 2 का 3 टाके पडले. त्याच्यानंतर अजून एक गोष्ट म्हणजे एका घराची मोठी म्हणजे जी उभी खिडकी असते विंडो ग्लासवाली, ती खिडकी फुटली आणि त्याच्यामध्ये काय झालं की घरातल्या 3 जणांना म्हणजे नवरा, बायको आणि मुलगी तिघांच्या पण डोक्याला काच लागली आणि त्यांना पण थोडी दुखापत झाली. आणि अजून एक झालं की एक मुलगा होता तो वरती झोपलेला होता मालावरती आणि वरतून पत्रे आणि सिलिंग दोन्ही पडले आणि त्याच्यामुळे काय झालं की भिंतीच्या विटा वगैरे पण त्याच्या अंगावरती पडल्या आणि त्याला पण जरा जास्त प्रमाणात दुखापत झाली. तो पण मला वाटते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होता, त्याला पण थोडं लागलं आहे. असे भरपूर जणांना म्हणजे नुकसान भरपूर प्रमाणात झाले. 2 दिवस लोक म्हणजे बिना छपराचे आहेत आणि स्वतःच्या घरात नाही राहत, ते भावाच्या घरात किंवा एक जागा निवडून दिली तिकडे राहतात. अशी खूप जणांना अन्नधान्याचं पण खूप नासधूस झालेले आहे. तर या एक व्हिडिओच्या माध्यमातून मी एक प्रयत्न करतो आहे की ज्याला जमेल त्याने एक डोनेशन करा. मी तुम्हाला इकडे एक QR कोड देईल आणि एक UPI नंबर पण देईल, त्याच्यावर तुम्ही गुगल पे, फोनपे कुठल्याही पेमेंट मेथडने तुम्ही त्याच्यावरती पेमेंट करू शकता आणि जी काय तुम्हाला मदत होईल ती तुम्ही त्या म्हणजे डोनेट करू शकता. आणि ती मदत जी जे पेमेंट येईल त्याचा मी तुम्हाला स्क्रीनशॉट आपल्या पुढची जी व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये तुम्हाला मी स्क्रीनशॉट देईल की एवढ्या लोकांचे एवढे पैसे आले होते आणि ज्या लोकांना म्हणजे जर जास्त आले तर आपण पैशाच्या स्वरूपात देऊ शकतो किंवा कमी आले तर आपण धान्याच्या स्वरूपात पण करू शकतो. तर असं आपण एक मदतीचा म्हणजे एक आपण काय बोलतात एक प्रयत्न करूया. चला, तुम्हाला जेवढ्या प्रमाणात जमेल तेवढा या QR वरती किंवा या नंबरवरती UPIने तुम्ही पेमेंट ट्रान्सफर करू शकता. आणि तुम्हाला जर जे गावातले लोकांची कौलं वगैरे उडालेले आहेत, जर तुम्ही हे ब्लॉग बघत असाल आणि तुम्हाला कौलं पाहिजे असतील तर माझ्या घरी जवळजवळ 1000 ते 1200 कौलं आहेत, तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून ती कौलं घेऊन जाऊ शकता. तर चला, ब्लॉग आपण इथेच एंड करूया. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल आणि अशा नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.